श्री स्वामी समर्थ सर्वांना। बुधवारी 18 डिसेंबरला या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा, व्रत, उपासना करेल त्याला त्याच्या घरात कधीच कुठलेही संकट राहत नाही। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच या झाडाचे एक पान घरी घेऊन यायचे आहे। यामुळे तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे। घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होणार आहे। संकष्टी चतुर्थी ज्यावेळेस बुधवारी येते त्यावेळेस त्या संकष्टी चतुर्थीला जास्त महत्त्व प्राप्त होतं आणि म्हणूनच हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण आपल्यासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांसाठी, पतीसाठी करू शकतो। तर बघा, बुधवारी 18 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यावर देवपूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। म्हणजेच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना प्यायला देऊ शकतात। यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होते। बघा, जर का मुलं तुमची ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल, अभ्यासात कमी असेल, तर अशा मुलांसाठी तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घाला। अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला द्या। यामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होती आणि मुलं अभ्यास करायला चालू होतात। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी, कुंकू, अष्टगंध अर्पण करायचा आहे। धूप दीप प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। त्याचप्रमाणे एक लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे। ज्यांचा उपवास असेल त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे। संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून, चंद्रोदय झाल्यावर गणपती बाप्पांची आरती करून आपल्याला सात्विक भोजन करून उपवास सोडायचा असतो। तर बघा, आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच या झाडाचे एक पान घरी घेऊन यायचे आहे। तर बघा, आपल्या सर्वांना माहिती असेल जास्वंदाचं झाड, आपल्याला सकाळी जास्वंदाच्या झाडाचं एक स्वच्छ पान घरी घेऊन यायचं आहे। पान फाटलेलं नसावं, तुटलेलं नसावं, होल पडलेलं नसावं, स्वच्छ पान आणायचं आहे। घरी आणल्यानंतर हे पान धुळीचं असतं, मातीचं असतं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही हे पान एका ताटलीत ठेवून थोडंसं गंगाजल टाकून, पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे। हा उपाय जो आपण बघणार आहोत, हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय सकाळी सकाळी करायचा आहे। सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हे एक पान आणायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे। बसायला आसन घ्या। उपाय करण्याच्या अगोदर धूप दीप प्रज्वलित करून घ्या। जास्वंदाचं पान घेताना आपल्याला लाल फुलाच्या जास्वंदाचंच पान घ्यायचं आहे। लाल जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच। त्याचप्रमाणे लाल जास्वंदाचं झाड देखील अतिशय शुभ मानलं जातं। तर आपल्याला लाल जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे एक काडी देखील घ्यायची आहे। आता घरी आणल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। आपण जे पान आणलं आहे ते स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। थोडंसं कुंकू घेऊन ते ओलं करून घ्यायचं आणि जी काडी आपण आणलेली आहे, ह्या काडीने ह्या पानावर आपल्याला थोडक्यात इच्छा लिहायची आहे। तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला 2 शब्दात लिहायची आहे। जसं की शिक्षणासाठी असेल, मुलांचं शिक्षण, पतीची नोकरी, मुलांची नोकरी किंवा घरासाठी, घर होण्यासाठी थोडक्यात तुम्हाला 2 शब्दात तुमची इच्छा त्या पानावर लिहायची आहे। यानंतर आपण जे कुंकू ओलं केलेलं आहे त्या ओल्या कुंकवाने आपल्याला एका प्लेटमध्ये स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। या स्वस्तिकवर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे। मूठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि यावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे। ही ताट आपल्याला आपल्या देवघरात गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। पानाचं देठ हे आपल्या समोर करायचं, म्हणजेच गणपती बाप्पांकडं आपल्याला करायचं आहे।
त्यानंतर या पानाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, फूल असेल तर फूल अर्पण करा, दुर्वा अर्पण करायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा करायची आहे। आपल्याला गणपती बाप्पांना आपली इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। जी इच्छा तुम्ही लिहिली असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा। आपल्याला तिथे बसून 108 वेळा ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि 1 वेळा गणपती स्तोत्र म्हणा। तर ह्या सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहेत। यानंतर हे पान संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे। संध्याकाळी तुम्हाला पुन्हा देवघरासमोर यायचं आहे आणि हे पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे। या पानावर असलेल्या दुर्वा तुम्हाला या पानावर ठेवायच्या आहे। पानाच्या खाली ताटलीमध्ये आपण ज्या अक्षदा ठेवल्या होत्या यातील 21 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे पानावर ठेवायचे आहे। दुर्वा आणि तांदूळ हे जास्वंदाच्या पानामध्ये आपल्याला दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे आणि हे पान आपल्या जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे। आपल्या जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे आपल्याला गणपती बाप्पांना हे पान अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात। हा उपाय केल्याने तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील त्या नक्कीच तुमच्या पूर्ण होतील। तुमचं जेही काही संकट असेल ते नक्कीच तुमचं संकट दूर होणार आहे। जर का मासिक धर्म असेल, सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता यायचा नाही। तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी चालेल। ज्याची इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा पूर्ण होईपर्यंत देखील तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकता। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। उपायाबरोबर आपल्याला सेवा देखील करणं गरजेचं आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः नक्की लिहा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।